नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तुम्ही पाहू शकता मागे आपला 3D फ्रेम्स दिसत आहेत। आपण आलो ठाण्यातील जगदंबा आर्ट आणि गॅलरी मध्ये। इथे ना तुम्हाला 3D फ्रेम्स करून मिळतील। अगदी तुम्हाला ज्या देवी देवतांच्या हव्या त्या तुम्हाला फ्रेम्स इथे उपलब्ध होणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच कव्हर करायला आलेलो आहोत। श्री महालक्ष्मीला नमन करून व्हिडिओला सुरुवात करते मी, आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। ठाणा पश्चिमेला तुम्ही आलात का ठाणा स्टेशन पासून तुम्ही ऑटोने आलात का टेंबी नाक्यापासून हा आंबेडकर रोड लागेल। तुम्हाला डाव्या बाजूला वळायचं आहे रिक्षाने आलात तर, किंवा चालत आलात तरी चालेल। टेंबी नाक्यापासून हे जवळ आहे, मी ऍड्रेस तुम्हाला सांगणार पण आहे। आणि हे प्रवीण जनरल स्टोर, त्याच्या बाजूला अगदी जगदंबा आर्ट गॅलरी म्हणून शॉप आहे। आपल्या सोबत आहेत देवेंद्र दादा। दादा नमस्कार। दुकानाचे मालक आहेत आणि नुकतंच हे मराठी तरुणाने हे व्यवसाय चालू केलेला। हे बऱ्याच वर्षांपासून आहे ना तुमचं? हे आमचा टाकांचा मुख्य व्यवसाय आहे। हा आमचा व्यवसाय आम्ही आताच चालू केलेला आहे। म्हणजे लोकांचा प्रतिसाद एवढा आलाय की आम्ही काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी, म्हणजे जे कुलदेवतांसंदर्भात लोकांना आवड आहे ती अजून वाढावी म्हणून काहीतरी नवीन कन्सेप्ट आणलेला आहे। बरं, छान व्यवसाय चालू केलेला आहे आणि देवाचा आशीर्वाद तुम्हाला लाभू दे आणि तुमचा बिझनेस अजून वाढू दे। आणि आपण ते बघणार आजच्या भागामध्ये काय त्यांचं हे सगळं काम आहे। दादा सांगा आम्हाला 3Dचं काय तुमचं? 3D म्हणजे थोडक्यात गाभाऱ्यामध्ये जी देवी आहे उभी, महालक्ष्मी म्हणा किंवा तुळजाभवानी म्हणा, तिला आपण एका छोट्या पीस मध्ये बसून आपल्या घरामध्ये स्थापन करतो, ज्यासाठी आपल्याला गाभाऱ्यातला जो फील आहे तो घरामध्ये रोज येतो। बरोबर। आता ही आमची सर्वात छोटी फ्रेम आहे कोल्हापूर महालक्ष्मीची। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रभावळ जी आहे ती मेटल मध्ये दिलेली आहे, मूर्ती फायबरची आहे। मेटलची आहे का? हो, म्हणजे आपण तांब्यामध्ये बनवतो। अच्छा। त्याच्यावरती सिल्वरचं प्लेटिंग आपल्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे करता येते। बरोबर। साडी प्युअर सिल्क मध्ये येते, बाकी सर्व मूर्ती जी आहे ती फायबर मध्ये। बरं। आणि जे काही डिटेलिंग आहे, म्हणजे कळस आहे, कणाची ओटी आहे, बऱ्याच गोष्टी आपण त्याला ऍड करू शकतो साईज प्रमाणे। म्हणजे तुम्हाला छोटी आहे म्हणून याच्यात एवढी डिटेलिंग केली। बरोबर, म्हणजे तेवढं काम करताना हे नाही मिळत। जेवढी साईज मोठी होईल तेवढी तुम्हाला जास्त। अच्छा, बरोबर आहे। मग साधारण किमती काय असणार तुमच्या? सुरुवात 1500 पासून आहे आपल्याकडे बॉक्स फ्रेम मध्ये। अरे वा, मूर्ती सगळं बॉक्स सगळं तुम्हाला 1500 पासून आपण चालू केलं। अच्छा। मुंबई सारख्या ठिकाणी लोकांना मोठे घर नसल्यामुळे मोठा पीस लावणं शक्य होतं, छोटं लावतात, म्हणून प्रत्येकाच्या घरात एक बॉक्स तरी जावा म्हणून आम्ही हा कॉम्पॅक्ट पीस आणलेला आहे। खूप छान कल्पना आहे आणि खरंच म्हणजे काम बघा ना किती छान केलेलं आहे। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुम्ही मोठी फ्रेम घ्याल तर त्याचं काम जास्त आणखी सुपर, साईज मोठी होईल तेवढं तुम्हाला स्टोरेज काम मिळेल। आणि कलश दिलेला आहे इथे, खण आणि नारळ आहे आणि ज्वेलरी सुद्धा छान घातलेली आहे। आणि प्रभावळ पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे छोटा बॉक्स असून पण त्यात प्रभावळ आपण दिलेली आहे, त्याचा गेटअप जास्त आहे। हो, आणि आता रक्षाबंधन येतोय तर आपल्या बहिणींना तुम्ही छान अशी भेटवस्तू पण देऊ शकताय, किंवा गृहप्रवेशाला वगैरे सर्व देवी देवतांच्या मिळणार। हो, जवळपास प्रत्येक देवी देवताची आपण तयार करूया। अच्छा। जे सध्या जेवढे देवस्थान प्रचलित आहे त्यांचे आपल्याकडे आहेतच, बाकी कोणाचे समजा एखाद्या गावातली देवी असेल किंवा कुलदेवी असेल, बरोबर, तर ती सुद्धा आपल्याला करायची इच्छा असेल तर आपण ती सुद्धा करायचा पुरेपूर प्रयत्न करतो। बरं, म्हणजे आपण प्रत्येक देवीला बॉक्स मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो। खूप छान, म्हणजे गाभाऱ्यातच बसल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते छान। इथे काय दिले, निरांजन का समय म्हणताय? हे 2 दिवे लावलेले, दिवे लावले। अच्छा। याला पण मागे प्रभाव, आता ही प्रभाव मोठ्या साईजची। अच्छा। ऍक्च्युअल जशी देवीच्या गाभाऱ्यात सेम आहे, डिझाईन केलेली। कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आहे। आणि बघा ना त्याला पूर्ण दागिने कसे घातलेले, अगदी मंगळसूत्रापासून वगैरे आहे। ही साडी आहे तशी आम्हाला दुसऱ्या साडी, कुठल्याही रंगाची साडी तुम्हाला मी त्यात लावून देईल। कलर व्हेरिएशन आमच्याकडे आहेतच, तरी सुद्धा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, तसं आम्ही तुम्हाला करू। बरं, देवेंद्र दादा आणि त्यांची पत्नी पण आहे। तुझं नाव सांग? वृषाली देवेंद्र आंबिलवाले। आणि दोघं हे म्हणजे सांभाळतायत घरचं, एक छोटस बाळपण आहे त्यांचं आणि नवीनच व्यवसाय आहे। दोघांना खरंच खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी। आणि तिचा पण हातभार आहे, कारण एक गृहिणीचा हातभार प्रत्येक कुटुंबामध्ये हवाच असतो। दादा, मग ही जी प्रभाव पूर्ण अशी चांदीची, मेटलची आम्हाला जशी हवी तशी मिळणार का? नाही, ह्याच्यामध्ये स्टँडर्ड डिझाईन्स आहेत, 4-5 डिझाईन्स आहेत, ते आपल्याकडे अवेलेबल असतात। आज जर तुम्हाला स्पेशल काय पाहिजे असेल, नाही बाबा मला एकदम हुबेहू पाहिजे, म्हणजे मला थोडेफार इकडे तिकडे ऍडजस्ट, बरोबर, आपण तशी करू, पण मग त्याला वेळ थोडा द्यावा लागेल, कारण कसं असतं यांची आमच्याकडे फर्मा रेडी असतो। आता ही जी डिझाईन्स आहे याची फर्मा आमच्याकडे रेडी आहे। अच्छा। त्यामुळे हे बनायला वेळ लागणार नाही।
बरोबर. पण आपण जर कस्टमाइज एखादी नवीन डिझाईन बनवणार तर त्याला वेळ लागू आपल्याला त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. होणार ती काम असं कुठलं नाही की होणार नाही, फक्त वेळ पाहिजे थोडासा, बाकी काय. म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला इथे करून मिळणार आहे. थोडासा वेळ लागेल कारण ते थोडीशी वेगळी असेल. त्याला थोडं कसं जी काय डिझाईन एम्बॉसिंग आहे पूर्ण हँडवर्क आहे. हँडवर्कला कसं असतं डिझाईन कारागीर प्रत्येक वेळेस वरतून बॅक साईड फ्रंट साईड तो एम्बॉसिंग करतो. बरोबर. त्याला थोडा वेळ द्यावा लागेल, मग ती अॅक्युरेसी नाही. बरोबर. आणि हे दादा फ्रेम आहे ही कशामध्ये, म्हणजे लाकूड आहे काय आहे? आपलं रेग्युलर जे आपण फ्रेम्स वापरतो कार्बन फायबरचे जी तर ती फक्त त्याला वरतून कव्हरिंग करण्यासाठी. अच्छा. ही बाकी मेन आणि ही काच लावली वरती काच आहे, त्याच्यामुळे 3D चा इफेक्ट येतो. आणि ती एक मूर्ती आहे ना, मूर्तीला ही सजावट मूर्ती. आणि आतला जो आपला बॅक साईडचा बॉक्स आहे तो 4 इंच डीप आहे. अच्छा. का? कारण की आपण आतमध्ये मूर्ती फोटो नाही. बरोबर. फोटो फ्रेम नाहीये. 3D इफेक्ट म्हणजे त्यांची मूर्तीलाही सजावट केलेली आहे. आणि बघा तुम्ही प्रभावळ आहे छानपैकी, म्हणजे पूर्ण जो गाभारा आहे ना तोच इथे निर्माण केलेला आहे. आणि इथे बघा ही 2 वाती कशा तेवत आहेत, म्हणजे याला लाईट्स येणार आहेत ना, जसे आपण आता बघतोय तसं. त्याच्यामध्ये तुम्ही इकडे बरोबर. हा सिल्वर गाभारा आहे, हा गोल्डन आहे, म्हणजे सोनेरी आहे. गोल्ड प्लेटिंग केलेली. गोल्ड प्लेटिंग आवडतं आपण त्याला गोल्ड प्लेटिंग पण करू शकतो. आणि किती छोटीशी नथ आहे. ही सगळी दागिने मला कुतूहल वाटतं की म्हणजे हँडवर्कचं काम, कारण एवढीशी नथ तर मिळत नाही. हे आम्ही स्वतः तयार केलेली आहे. आणि कसं होतं माहिती का, जेव्हा तुम्ही कामाला बसता किंवा जेव्हा एखादी वस्तू बनवायला बसता तर ती एक एक गोष्ट तुम्हाला सुचत जाते. तुम्ही म्हणसाल मी असं करेल तर नाहीच होणार, ती तुम्हाला बरोबर सुचवते काय पाहिजे. बरोबर. आणि देवी ते सुचवतच असते. कारण ही कला आहे, प्रत्येकाला जमणारी अशी कला नाही. किती नाजूक काम केलेलं, म्हणजे एका मूर्तीला असं जिवंत असं रूप दिले देवीचं पूर्ण, असं वाटतं की आपण कोल्हापूरलाच आहोत. आणि प्रत्येकी साडीचं हे पण वेगळं आहे बघा, इथे कलर वेगळा आहे, त्याला बॉर्डर वेगळी आहे तुम्हाला, आणि इथे वेणीचं हे पण वेगळं दिलेलं आहे. वेणीमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. मग दादा ह्या आता समजा मला सोनेरी आणि ह्याची काय किंमत असणार आहे साधारण सांगा. सुरुवात तुम्हाला जवळपास 9,500 पासून चालू प्लेन मध्ये. अच्छा. ह्याच्यामध्ये त्यानंतर जसं जसं तुम्ही डिटेलिंग वाढवाल, आता ही प्लेन आहे, प्लेन नंतर ही कमान आहे, कमान नंतर गोल्ड आणि सिल्वर. ह्याच्यात कमान म्हणजे ही बॉर्डर प्लेन बॉर्डर, आणि याला ही जी कमानची डिझाईन दिलेली म्हणजे देवळाची हे दिलेली थोडस, त्याच्यामध्ये पण प्राइस व्हेरिएशन. अच्छा. त्याच्यामध्ये पण थोडक्यात तुम्ही जेवढी ऍक्सेसरीज वाढवत जाणार तेवढं त्याची कॉस्टिंग वाढत जाईल. म्हणजे साधारण किंमत त्यांनी दादानी सांगितले, मग तिथून तुम्ही जे घेणार त्याच्याप्रमाणे. आणि परत गोल्ड आणि सिल्वर मध्ये सुद्धा प्राइस व्हेरिएशन आहे. अच्छा. आपला बेसिक प्रोडक्ट जो आहे तो सिल्वर मध्ये अवेलेबल आहे. बरोबर. जर तुम्ही गोल्ड प्लेटिंग मध्ये घेताय त्याचे एक्स्ट्रा जे काही गोल्ड प्लेटिंगचे चार्जेस आहेत ते ऍड होणार. बरोबर. पण सिल्वर मध्ये खूपच छान उठून सिल्वर हे तिचं मुळात तिथे जे लावलेलं आहे सिल्वर मध्ये तीच आहे. आणि हा जो गोल्डन जो इफेक्ट आहे ना, हा जो देवीचा 3 दिवसाचा सूर्य किरणोत्सव असतो. अच्छा. त्याचं प्रतीक म्हणून हा गोल्डन केलेला आहे, कारण जेव्हा सूर्याची किरण देवीच्या मूर्तीवर पडतात मस्त 3 दिवसाचा तो विधी असतो. बरोबर. तो गेटअप ह्याच्यामध्ये येतो. बऱ्याच लोकांना हा पण आवडतो. मस्त. म्हणून लोक कोणी तो प्रिफर करतात, कोणी हा प्रिफर. बरोबर. बघा ना, म्हणजे थोडीशी माहिती पण मिळते. आणि त्याच्यामध्ये सगळ्या साड्यांचे हे ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही जरा वेगळी वाटते, ही तुळजाभवानी आहे ना. आणि छान असं बघा त्याला कोल्हापुरी साज वगैरे, म्हणजे ज्वेलरी पण आम्ही जे सांगेल ते समजा एक्स्ट्रा आम्हाला वाटतंय, आम्ही आमच्या पद्धतीने बेस्ट केलेलं बस करेल. असं कोण सांगत नसेल, कारण काय गरजच नाही वाटत, ऑलरेडी इतकं सुंदर केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं की नाही हा एक एक्स्ट्रा साज आमच्याकडे पाहिजे, किंवा सोन्याचं आमच्याकडून असेल छोटस पोत वगैरे, तर ते तुम्ही त्याला जॉईन करू शकतो. म्हणजे आपण आपल्या कल्पनेप्रमाणे सुचू पण शकतो. ही कवड्यांची माळ आहे ना तुळजाभवानीचं, मग त्याच हे सगळं स्वरूप आहे. बघा ना, साड्यांचं हे दिलेलं आहे इथे पण आहे. आणि ही सगळं बेसिक तुम्हाला हिरवी साडी जास्त चालते. बरं. मला ह्याच्यात पण कलर व्हेरिएशन आपल्याकडे अवेलेबल होतं. बरं. मग तीच साधारण किमती ना आपण आता सांगितलं. थोडं हेवी होतं कारण की ज्वेलरीचं प्रमाण जास्त आहे. अच्छा. आपण जो कोल्हापुरी साज वापरला हे सगळ्या गोष्टी याच्यात नाही वापरला. ह्याचं वेगळं काय बेसिक जे कॉस्ट वाढतात तेवढंच. आणि इथे दिले ते झुमक्याप्रमाणे ते काय बरं, ते मोत्यांचे हे दिले, डूल सारखं दिलेलं आहे. छान आहे सगळं. मंदिराचं स्वरूप, जो गेंदन फुल आहे हो तो गेंदन फुल छत्र आहे. आणि मागचा जो आहे ना हे प्रभावळ, ती थोडीशी वेगळी आहे या देवीची. जसं तुम्ही आता कोल्हापूर महालक्ष्मी बघितली, तुळजाभवानी बघितली, त्याप्रमाणे ही सप्तशृंगी माता जो आता नवीन मूर्ती आहे, ती आपण नवीन मूर्ती सुद्धा बनवलेली आहे.
खूप सुरेख आहे ना. वणीची सप्तशृंगी खूप छान. जो देवीच्या पायाची शिवलिंग आहे ते पण आहे ठेवलेला आहे, तो सुद्धा आपण दाखवलेला आहे. कळस आहे आणि ओटी आहे. बरोबर. आणि तिचे दागिने पण वेगळे बघा, वेगळ्या पद्धतीने सगळे सजावट केलेली आहे. आणि याला प्रभाव मूळ गाभाऱ्यामध्ये सेम आहे, छान आहे. हो, सेम तुम्ही तसंच केलेलं आहे प्रत्येक देवीचं. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर व्हेरिएशन साडीमध्ये आहे. एक हा कलर आहे, त्याच्यामध्ये हा पिंक आणि ही मोठी साईज आहे का? नाही, सेमच साईज. पण असं वाटतंय ती आणि थोडीशी नाही, याच्यामध्ये आम्ही एक छोटा डिफरन्स केलाय, तो लगेच लक्षात येत नाही. याच्यामध्ये बॅकग्राऊंड ब्लॅक टेक्स्चर दिलेले, स्टोनी वर्क दिलेलं. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये आपलं रेग्युलर रेड वेल्वेट आहे प्रत्येक बॉक्स मध्ये, तोच. बरोबर. ही थोडीशी काळी हे दिलेली, म्हणजे आतमध्ये असं दगडाचं स्वरूप सारखं छान छान मस्त. ती ओरिजिनल बसलेली आहे, असा लुक दिलेला आहे. छान. कोणाला हा सुद्धा आवडतो, मस्तच लुक आहे. स्वामींना पण आम्ही तेच वापरलंय. श्री स्वामी समर्थांचं आपण सिंहासन बनवलंय. हुबेहूब अगदी बसले स्वामी, आणि त्यांचं तो बघा ना पूर्ण ओमचं हे. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर इफेक्ट मध्ये दाखवतो जरा. आता तुम्ही नाईट मोड मध्ये जर ऑन केला तर तुम्हाला स्वामी ब्लू मध्ये 2 दिवे लावलेले, ते दिव्यांच्या प्रकाशात फक्त स्वामींचा चेहरा दिसेल. खूप सुरेख ना, प्रसन्न वाटतंय. अगदी आलोय ना दुकानामध्ये, ते सगळं बघून अशी मन प्रसन्न झालेलं आहे. आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण बनवून घेऊ शकतोय, ते पण आपल्या बजेटमध्ये आहे खरं म्हटलं तर. आणि एकविरा आहे कारल्याची, खूप सुरेख मस्तच. जो मुखवटा आहे देवीचा, आणि ते बाजूने बघा फुलांचं वगैरे केले आरास, खूप सुरेख. आणि प्रत्येकाला खणाचे दिले. माऊलीचे साडीचे कलर सर्व ठेवलेले आहेत, सर्व रंग. तुम्ही कुठलाही रंग सांगा, तो रंग आपण माऊलीला लावली. खूप सुरेख. मग या फ्रेमची साधारण साईज काय? 19x21. 19 साईजची फ्रेम. अच्छा. पहिले बघितली ती सगळ्यात स्मॉल आहे. त्यानंतर ही मीडियम साईज, मीडियम आहे, 19 इंच बाय 21 इंच. बरं. त्याच्यानंतर तुम्हाला आता याच्यापेक्षा एक साईज मोठी आहे, 22 इंच बाय 25 इंच. 22 ते 25. 22 बाय 25. म्हणजे आडवी 22 आणि उभी 25. आणि त्याच मूर्त्या आम्ही सेम याच्यामध्ये पण करून घेऊ शकतो. हो, पण ह्याच्यामधली आमची साईज मोठी आहे. बर. मग जेव्हा फोटो आपलं ह्याची फ्रेमची साईज वाढते, मग मूर्तीची साईज पण वाढते ना? ही मूर्ती जी आहे ती 8 इंचाची. अच्छा. ही मूर्ती थोडी त्यापेक्षा मोठी आहे, प्रभावळ ही 12 इंचापेक्षा मोठी आहे. अच्छा. आणि याच्यामध्ये प्रभावळ अगदी उठून दिसते. प्लेन ठेवले ना, प्लेन आहे म्हणून. याच्यामध्ये पण कन्सेप्ट सेम प्लेन आणि कमानवाली. बरोबर. प्लेन म्हणजे बघा, ही फ्रेम दिलेली आहे रेड वाली, ह्याला प्लेन, आणि तुम्हाला ही जी हवी आहे ती कमानवाली. म्हणजे त्याच्यामध्ये फरक बघा, ही कमानाची तर आणखीनच उठून दिसते. मस्त असा गाभाऱ्यामध्ये प्रवेश करते. हो, खूप सुरेख. बघा, तुम्हाला जवळून आम्ही दाखवतोय. आणि साड्यांचं ते बरोबर चेंज करून तुम्हाला देणार जसं हवं तसं. ही आपण एक युनिक पीस तयार केलेला आहे. अच्छा. त्याच्यामध्ये जी आहे देवी, तिला आपण कमळामध्ये बसवलेलं आहे. कमळ महालक्ष्मी तिला म्हणतो आपण. हे स्वरूप देवीचं वर्षातून फक्त लक्ष्मी पूजनेला करतात. हो. आणि लोकांना बरंच आवडतं की बाबा देवी कमळात बसलेली. खूप सुरेख. हा एक युनिक पीस आम्ही तयार केलेला आहे. खूप छान आहे कल्पना म्हणजे. आणि हा देवीचं बसलेली अशी बैठक केलेली मस्त. आणि प्रभावळ बघा किती सुरेख अशी आहे. प्रभावळमुळे खूप उठून दिसतं ना. प्रभावळ म्हणजे तिला एक नॅचरल इफेक्ट येतो. गाभाऱ्याचा जो लुक आहे तो डायरेक्ट तुमच्या घरामध्ये दिसतात. त्याच्यामध्ये हे जे देवता दिसत आहेत त्या, हे तिचे रक्षक जय विजय म्हणतो त्यांना, द्वारपाल म्हणतो ना आपण. हो हो. तिच्या ऍक्च्युअल प्रभावामध्ये ते दोघं पण उभे आहेत. आपण तसं सेम उभे केलेले. आणि जो नारळ आहे तो खरा आहे. ऍक्च्युली तो नारळच आहे, पण तो छोटा नारळ आहे. आणि ते श्री बालाजीचं पण स्वरूप दिसतंय. आणि ते हा जो बालाजी आहे हा आपण आपल्या पद्धतीने केलाय. म्हणजे याच्यामध्ये स्टोन वर्क सुद्धा आहे आणि गोल्डन वर्क सुद्धा आहे. दोन्ही मिक्स आहे, दोन्ही कॉम्बिनेशन आहे. याला पण लहान सुरेख आहे. हे नेसवलेले धोतर तुम्ही जर जवळून बघितलं तर तुम्हाला दिसेल. आणि ते डायमंडचं वर्क किती सुबकरित्या केलेलं आहे, सुरेख असं मस्त. यांची प्रभाव गोल्डनच येते. अच्छा. आणि याला पण आम्ही असं ते हे करू शकतो, कमानचं. कमान करू शकतो त्याला. याला पण प्रत्येकाला कमान आणि प्लेन सांगत नाही, कारण की ह्याची प्रभाव उंच आहे. उंच आहे. तर तुम्ही जेव्हा कमान लावा अर्धी. बरोबर. तुम्हाला बॉक्सची साईजच मोठी करावी. बरोबर बरोबर. छान आहे. आणि हे पण तीच आहे साईज. हो, साईज सर्वच सेम या वाल्या. त्याच्यामध्ये आता एक हा दगडूशेठ सुद्धा आहे. दगडूशेठ हलवाई गणपती. आता हा आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाईचा सेटअप तयार केला. अच्छा. ह्याच्यामध्ये आपण देवाला धोतर नेसवलेले. तुम्ही देवाला अलंकार मध्ये तर नेहमीच बघता. हो हो. पण हे सुद्धा रूप लोकांना फार आवडतं.
छान असं देवाला सोहळं नेसवलेलं आहे, कंठी सुद्धा आहे, शाल दिलेली आहे आणि बाकी त्यांचे जे रेग्युलर दागिने जे देवाला घालतात ते सर्व याला घातलेले आहेत. प्रभावळ पण हुबेहू दगडूशेठ सारखीच घेतलेली आहे, ती गोल्डन मध्ये आहे आणि ते फुलं दिलेली आहेत, हातामध्ये फुलं दिली आहे. परत उंदीर मामा आहेत, फळांची डिश आणि खालचा जो बेस आहे तो सुद्धा गोल्डन केलेला आहे. बरं, याच्यामध्ये तुम्हाला जे धोतर आहेत 16 मध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स माझ्याकडे आहेत अवेलेबल मिळणार. हो, कलर्स मध्ये तुम्हाला भेटून जातील. बरोबर. बाकी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, तसं मी तुम्हाला. याच्यामध्ये आता दगडूशेठ हलवाईचं म्हणजे आम्हाला छोटी साईज मिळेल, आपण जी पहिली साईज येते, पण त्याला जसं तुम्ही आता आपण जेवढं नाही येणार, हेच पुढ्यात नाही येणार एवढं सगळं, म्हणजे फक्त मूर्ती वगैरे मूर्ती येणार, प्रभाव पण येणार, पण डिटेलिंग एवढी नाही. बरोबर. तुम्ही जशी जेवढी साईज मोठी घेत जाल तसं तुम्हाला काम चांगलं मिळणार आहे. मग हे मागचं आहे ते मेटलच आहे ना? हो, प्रत्येक प्रभाव कॉपर मध्येच बनते, कॉपर मध्ये बनते. बरं. आणि एलईडी वगैरे लावलेली आहे आणि छत्र आहे, खूप सुंदर वाटतंय. आणि बाप्पा आता विराजमान होणार आहे प्रत्येकाच्या घरी. छान अशी आहे मूर्ती, अगदी पुण्याचे बाप्पा आपल्याला बघायला मिळतात. ही आपली सगळ्यात मोठी फ्रेम आहे शॉप मधली. हिला आपण डबल गाभारा म्हणतो, म्हणजे देवीचे गाभारे आपण जो पुढचा गाभारा आणि मागचा गाभारा दोन्ही गाभारे याच्यात दाखवलेले. याची साईज आहे 26 इंच बाय 30 इंच. 26 बाय 30 आणि याची डीप आहे जवळपास 9 इंच. अच्छा, डीप थोडी जास्त आहे, 9 इंच डीप आहे ती. बाकी मूर्ती पण मोठी असणार दादा? हो, मूर्ती पण मोठी आहे, प्रभावळ सुद्धा मोठी आहे. असं वाटतं खरोखर खूप तसा गाभाराच केलेला आहे. तुम्ही जर मंदिरात बघाल तर असाच गाभारा आहे. खूप सुरेख. परत खाली जो आहे तो चौथरा दगडी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अच्छा, दगडी दाखवण्याचा प्रयत्न. अच्छा, मस्तच. तुम्ही जर मंदिरात बघाल तर देवी थोड्या उंचीवरती आहे. अच्छा, म्हणून इथं ही उंची दाखवलेली. हो, बरोबर. खूप सुरेख. बाकी सर्व तसं जसं आपल्या इतर फ्रेम्स मध्ये आहे, देवीची साडी, अलंकार, दिवे. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून पण काही ऍड करू शकता, पादुका, श्रीयंत्र. जागा आहे भरपूर आपल्याकडे त्याच्यामध्ये. ठेवू शकताय तुम्हाला जर हवं असेल तर. आणि साडी तर हिरवीगार अशी मस्त छान वाटतंय. आणि वेणी बघा कशी, असं वाटतंय की आपण आलोच आहे कोल्हापूरला खरंच. आणि एवढी मोठं जायचं साधारण काय किमती असते स्टार्ट? किंमत मध्ये तर सांगू शकत नाही, कारण की ही फ्रेम्स मध्ये असं आहे ना, बेसिक किंमत आपण फिक्स सांगू शकत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काय काय ऍड करता किंवा तुम्ही काय काय घेताय त्याच्यावर त्याची किंमत सांगायची काय असेल. बघा, आता फ्रेम्स मध्ये जर तुम्ही घेतले तर छोटी माझ्याकडे 1500 पासून चालू होते. 1500 नंतर 3, 3500, 5000, 7000, 15000. हो, जसं साईज आणि वर्क वाढणार तसे त्याचे पैसे वाढून जाणार. तुम्ही जेवढं डिटेलिंग त्याच्यामध्ये करून घेणार, जेवढे आर्टिकल्स त्यात ऍड करणार, तेवढी कॉस्टिंग तुमची वाढेल. आणि हे तर डबल गाभारा दिलेलं आहे आणि इतकं सुरेख दिसतंय ना, प्रसन्न. अगदी आपल्या हॉलमध्ये वगैरे इतकं सुरेख वाटेल ते. पहिल्याचे राजे महाराजे जे हत्तीवर स्वार होऊन जायचे, जेव्हा हत्तीला जो साज घालायचे तर त्याला नेतीपट्टम म्हणून याला नाव आहे. जास्त साऊथ मध्ये हे बघायला मिळतं. आणि आता हे घरोघरी पण ठेवतात ना, शुभ म्हणून. हो, शुभ म्हणून. आणि हॉल हँगिंग वगैरे करू शकतो, बरं, शो पीस म्हणून. बरोबर. ह्याच्यामध्ये लहान साईज पण आहे का? 4 साईज मिळेल. अच्छा, लहान पण आहे. मग हे कसलं काम आहे बरं? हे वाला थोडस गोल्डन लुक आहे तो. गोल्डन सगळे मणी वगैरे असे लावलेले आहेत. ही सर्वात छोटी साईज आहे. बस ते मी आल्यालाच बघितलं, बापरे, अक्षरशः बरोबर हत्तीच्या सोंडेला बरोबर बसणार. 4 फूट, 5 फूट, 6 फुटापर्यंत माझ्याकडे अवेलेबल असते. त्याला उलचं हे काम दिलंय लोकलचं. म्हणजे हा पट्टाच आहे, पूर्ण पट्टाच येतो, शिवून घेतलेला, व्यवस्थित आहे. आणि हे लावतात ना लोक, बरोबर. हे बघा, हे छोटं पण आहे त्याच्यामध्ये, छान आहे. शुभ म्हणून हे सगळं आहे. वृक्षाने हे सर्व लाकडापासून बनवलंय का? थोडस एक आपल्याला दाखव हत्ती जवळून, एखादं छोटावाला बघू. लाकडाचं काम केलेलं आहे सगळं. अच्छा, आणि हे होम डेकोर मध्ये किंवा भेटवस्तू द्यायला आता चांगलं आहे. छोटस हा पण आहे बघा हत्ती, सुंदर वाटतंय. अच्छा, हो, हत्तीचं बाळ आहे म्हणजे, छान आहे. हे द्वारपाल. अच्छा, हे सगळं असं तिकडचं राजस्थानची आठवण आली. तर थोडस ट्रेडिशनल तिकडचंच आहे. हे सगळं वाद्य वगैरे वाजवणारे आहेत. हा सेट आहे का? सेटच आहे. अच्छा,
हा पूर्ण तुम्ही आता रक्षाबंधनसाठी पण भेटवस्तू देऊ शकताय किंवा आता सणासुदीचे दिवस आहेत, छान अशी बाप्पाजवळ पण तुम्ही आरास मांडू शकताय ना, सुंदर. उंटाचं पण आहे इथे. हे पण हत्तीचं पूर्ण हे ना. अच्छा, हे सेटच येणार आहे. किती सुंदर आहे बघा ना, मस्त. हे सगळं कलाकुसर केलेली आहे. खोट आहेत ना देवीचे. हे कोणते मातीचं काम आहे का? हो, मातीचं काम. अच्छा, खूप सुरेख बघा ना, मस्त देवीचं स्वरूप आहे. आणि बाळूमामा आहेत ना. हो, बाळूमामांचं आहे. जय मल्हारचे आपले खंडोबा आहेत, बाळूमामा आहे. आणि छान छोटासा देवर आहे, दाखव जरा मला तू. हा पण एक छोटा आहे ना. याच्यामध्ये छोटी मूर्ती आपण स्थापन करू शकतोय ना. छान आहे. हा कसला लाकडी आहे ना. दोन्ही पण लाकडीच आहे. छान आहे. संकष्टी वगैरे काही असेल तर म्हणजे गणपती वगैरे बसून बरं पूजा करू शकतो. हो, किंवा भेटवस्तू देण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या आर्ट गॅलरीमध्ये तुम्हाला हा सेक्शन पण त्यांच्याकडे आहे. ही मूर्ती कशामध्ये? ही मार्बल पावडर मध्ये येईल. अच्छा, खूप सुंदर असं आहे. म्हणजे छान असं तुम्ही भेट पण देऊ शकताय. ते श्री छत्रपती महाराजांचं आहे, बैठक केलेली आहे. विठ्ठल रखुमाई आहे तिथे. दादा, मग आता कोणाला ऑनलाईन हवं असेल, कोण दुरून बघतायत आमचं प्रेक्षक वर्ग, तर त्यांना तुम्ही हो देऊ ना, ऑनलाईन पण देऊ ना. व्हिडिओ कॉल मध्ये त्यांना दाखवूया. अच्छा, फोटोज वगैरे आम्ही शेअर करू, काही प्रॉब्लेम. बरं, मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिलेला आहे आणि ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. तर आलात आणि बघितलं ना, तर तुम्ही मोहून जाल. असं प्रत्येक काम इतकं सुबक आहे. खरंच खूप सुंदर अशी कला आहे ही, आणि ती तुम्हाला मी शेअर करते. तुम्ही हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे कसं त्यांना सुद्धा याचा आनंद घेता येईल आणि हे ऑर्डर वगैरे करायची असती तर करता येईल. ओके, ती दिली देवेंद्र दादांनी. आणि छान असा व्यवसाय आहे, तुमची प्रगती हो हीच मी श्री महालक्ष्मीला इच्छा व्यक्त करते. आणि आपल्या चॅनल करून माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कमेंट सुद्धा करा कसा वाटला व्हिडिओ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री महालक्ष्मी माते की जय.